आज आपण जो गणित बघणार आहोत तो घातांकावरील आहे। सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं झालं तर आपले जे उदाहरण आहेत त्यांना खूप चांगला रिस्पॉन्स भेटतोय आणि त्याचं एवढं बारकाईने अभ्यास होतो ना, खूप बारकाईने अभ्यास करतात माझ्या उदाहरणाचे। तर तुम्ही पण सर्वांनी करा, याचं जास्तीत जास्त डिटेलमध्ये अभ्यास करा। ह्या छोट्या छोट्या उदाहरणावर आधारित अजून भरपूर उदाहरण असतात आणि जास्तीत जास्त जे शाळेतले विद्यार्थी असतात किंवा जे स्पर्धा परीक्षा करणारे विद्यार्थी आहेत त्यांच्यापर्यंत माझे व्हिडिओ पोहोचवा, त्यांना जास्तीत जास्त फायदा होईल। आता बघा, जो उदाहरण मी घेणार आहे ह्या उदाहरणावर बघा अजून घातांकाचे भरपूर उदाहरण अवलंबून असतात। मग ह्याला सोडवायचं कसं, तर चला आज आपण हा उदाहरण सोडूया अगदी आणि सहज सहज एकदम सिंपल मेथड सांगणार आहे बघा। सहज कसं सोडवायचं बघा, असे उदाहरण असले की याला सोडवायला गेलं तर भरपूर वेळ लागते। 2चा 20 घन विचारला म्हणतं त्याला 2 गुणिले 2 असं 20 वेळेस कॅल्क्युलेशन करावं लागेल। त्याला एक सहज सोडण्यासाठी काहीतरी एक टेक्निक असते आणि ट्रिक असते बघा। सगळ्यांचे पाया कसे आहेत बघा, पहिले बघून घ्या। पाया कसे आहेत, समान आहेत। पाया काय आहे, समान आहे। आणि बघा वरच्या संख्येचा घातांक किती आहे, 20। मग अशा पद्धतीने उदाहरण आहे। मग आता याच्यात करायचं काय, पहिलं डोकं लावायचं। तर अशा उदाहरणात जर असे कुठेही उदाहरण दिसले तुम्हाला तर त्याच्यामध्ये काय करायचं, कॉमन घ्यायचं। कॉमन घ्यायचं, काय घेतलं, कॉमन। 2चा घातांक 20 घेतला। आता बघा कॉमन घेतल्यावर क्रिया काय होते बघा। कॉमन घेतल्यावर म्हणजे ह्या संख्येने याला भागावं लागते, तेव्हा याचं उत्तर किती आलं, 1। म्हणजे 1 ते 1 आलं। मग ह्याला पण तसंच भागा, उत्तर किती येईल, 1। 1 चिन्ह घ्या कोणते, अधिकचं तो ठेवा। ओके, तिथं पण हे सेम, याला भागा, उत्तर किती येईल, 1। अशा पद्धतीनं कॉमन घ्या, उत्तर किती येईल, 1। बघा अशा पद्धतीने आपण एक पहिली स्टेप घेतलेली आहे बघा। एक स्टेप कंप्लीट झालेली आहे, सिंपल आहे, काय अडचण येणार नाही बघा। आता ह्यांची बेरीज बघा किती होते, 4। 2चा घन हे 20, इथं काही नसते म्हणजे गुणाकारचा चिन्ह। मग इथं किती आलं, यांची बेरीज किती आली, 4। ओके, आता बघा कसं सोडवायचं। मग ह्याला पहिले ह्याची मांडणी बघा, ह्याला कसं करून घ्यायचं, याला रूपांतर करून घ्यायचं पहिले बघा। याला रूपांतर केल्यावर 2चा काय येईल, वर्ग येईल। काय येईल, 2चा वर्ग। स्टेप बाय स्टेप सोडवा। मग बघा 2चा घन किती आला, 20। किती आला, 20 गुणिले, मग इथं काय लिहायचं आता, ह्या 4च्या जागेवर काय लिहायचं आपल्याला, 2चा दुसरा घन। बघा का घेतलं मी असं, का केलं, तर याचा पाया काय होतं, 2 होता, म्हणून ह्याचा पण पाया किती घेतला मी, 4चा 2। आता बघा जिथं पाया समान असतो, जिथं पाया समान असतो, गुणाकारचं चिन्ह असेल तर घातांकाची काय होते, बेरीज होते। म्हणजे नियम हा बघा, हा नियम आहे बघा, a⁻m × a⁻n असं जर असेल तर घातांकाची काय होते, बेरीज होते। असा हा नियम आहे बघा, लक्षात ठेवा। पाया समान, घातांकाची बेरीज। मग पाया समान असेल आणि हे 20 अधिक 2, 20 अधिक 2 किती झाले मित्रांनो, मग 20 अधिक 2 किती झाले, मग 22। कळलं, अशा पद्धतीनं आपलं उत्तर आलेलं आहे। अगदी सहज आणि सोपं एकदम, अशा झटकेपट आपण ट्रिकनं काय करू शकतो, सॉल्व करू शकतो। ओके, अशा पद्धतीने आपल्याला जर उदाहरण आले तर आपण सहज आणि जलद सोडवायचं। थँक्यू, धन्यवाद।